नमस्कार मंडळी. आता उन्हाळा म्हणलं की दोन गोष्टी फिक्स. त्या म्हणजे कुठल्या? तर ही एवढी गरमी, बापरे काही सुचतच नाही या गरमीने. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला लाडका आंबा. आंबा तर खायचा आहे कारण वर्षातून एकदाच येतोय. पण वजन पण तर वाढतंय आंबा खाऊन. मग करायचं काय? नो टेन्शन, मी आहे की. मी अशी रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्याच्यात आपल्याला अजून एक्स्ट्राची शुगर ऍड करायची अजिबात गरज नाही. आंब्याचा गोडवा, दॅट्स इट. चला अजिबात वेळ वाया न घालवता बनवूया झटपट अशी एकदम मस्त रेसिपी, ती म्हणजे मँगो मस्तानी. हा, तीही विदाऊट शुगर. रेसिपी अशी असणार आहे की आपल्या पुण्यातले मस्तानीवाले देखील आपल्याकडे येतील रेसिपी घ्यायला, पण मी फक्त तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला बघूया कशी करायची. तर सगळ्यात आधी आपल्याला करायचं काय आहे, तर इथं मी देवगड हापूस आंबे घेतलेत आणि ते मस्त असे आपल्याला धुवून घ्यायचे आहेत. थोडा वेळ पाण्यातच ठेवायचे आहेत आणि छान त्यांना धुवून घ्यायचं आहे. आता मस्तानी आणि आपल्या पुण्याचं काय रिलेशन आहे हे काय वेगळ्या शब्दात सांगायलाच नको. मस्तानी म्हटलं की पुण्याचं नाव पहिल्यांदा येणार आणि त्यात मँगो मस्तानी म्हटल्यावर तर विषयच हार्ड. तर इथं आपले आंबे मस्त धुवून झालेत. आता आपण त्यांचे पीसेस करून घेऊया. शक्यतो आंबा कापताना आधी असे दोन मोठ्या मोठ्या त्याच्या स्लाइस कापून घ्यायच्या, म्हणजे त्यातला पल्प आपल्याला सेपरेट करायला इझी जातं. आणि इथं तुम्ही बघू शकता माझा आंब्याचा कलर काय सुंदर आहे. हे प्युअर देवगड हापूस आंबे आहेत. हे मुळातच चवीला खूप गोड असतात, त्याच्यामुळे आपल्याला याच्यात एक्सटर्नल शुगरची तशीही गरज पडत नाही. आणि इथं आपल्याला हा जो आपण कट केलेले पीसेस आहेत तर त्याच्यातला गर जो आहे तो मिक्सरच्या जारमध्ये काढून घ्यायचा आहे. बघा, अशा मोठ्या फोडी केल्यामुळे आपल्याला ते किती इझिली काढता येते ते. आता यामध्ये आपल्याला ऍड करायचंय दूध आणि दुधासोबतच यामध्ये जाणार आहेत बर्फाचे तुकडे. आता मस्तानी आहे, थंड आहे, त्याच्यामुळे बर्फ मस्त आहे. आणि इथं मी स्वीटनेस साठी तशी गरज नाहीये, पण मी थोडासा मध इथं यूज करते. तुम्ही ही टोटली स्किप करू शकता. जर तुम्हाला हेल्दी व्हर्जन हवंय तर तुम्ही याच्यामध्ये काहीही ऍड केलं नाही तरी चालेल, किंवा तुम्ही याच्यामध्ये मध, स्टिविया किंवा शुगर फ्रीच्या टॅबलेट्स काहीही घालू शकता. जर तुम्हाला नॉर्मलच बनवायचं असेल, शुगर फ्री बनवायचं नसेल, तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार शुगरही याच्यामध्ये ऍड करू शकता. हा हा हा, कलर तर बघा काय सुंदर आलाय. आणि इथं आपला हा मँगो मिल्कशेक रेडी आहे. तुम्ही हा असाच्या असा देखील पिऊ शकता, पण आपल्याला बनवायचे मस्तानी. तर चला पुढची स्टेप करूया. तर आता मी काय केलंय, तर दुसरा जो आंबा होता तर त्याचे छोटे छोटेसे असे मी पीसेस करून घेतेय. आंबा ना माझा लहानपणापासून वीक पॉइंट आहे. मला खरंच खूप आवडतो आंबा. तुम्हाला आवडतो की नाही मला नक्की कमेंट करून सांगा. आता मी दाखवते असाच आंबा कट केला पाहिजे असं काही नाही. तुम्हाला कोणत्या पद्धतीने तो कट करायचा आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. आपल्याला हवे आहेत फक्त त्याचे छोटे पीसेस. इथं आंब्याचे पीसेस करून झालेत. मग येतो मस्तानीचा हिरो इन्ग्रेडियंट, ते म्हणजे आईस्क्रीम. आता इथं तुम्ही व्हॅनिला, मँगो किंवा कोणताही फ्लेवर घेऊ शकता. चॉकलेट घेऊ नका फक्त. आज मी मँगो केशर पिस्ता हा फ्लेवर यूज करतेय. म्हणजे कसं मस्तानीला चार चांद लागले पाहिजेत. आणि इथं मी सजावटीसाठी ड्रायफ्रुट्स घेतलेत, कारण मस्तानी आहे, थोडा शाही रुबाब तर झालाच पाहिजे. त्यामुळे मी इथं सजावटीसाठी ड्रायफ्रुट्स घेतलेत. तुम्ही तुमच्या चॉईसचे कुठलेही ड्रायफ्रुट्स इथं घेऊ शकता. तर चला, सगळी तयारी झाली. आता मस्तानी असेंबल करूया. आता मस्तानी शक्यतो अशा मोठ्या ग्लासमध्ये छान दिसते म्हणून मी इथं हा ग्लास वापरतेय. तुमच्याकडे कोणता असेल त्याच्यात तुम्ही असेंबल करू शकता. आणि इथं मी पहिल्यांदा सगळ्यात आधी आपण जे छोटे छोटे पीसेस कट केले होते आंब्याचे ते ऍड केलेत. त्यानंतर जो आपला मँगो मिल्कशेक होता त्याची लेअर ऍड केली आहे. आता याचा कोणताही असं सिक्वेन्स नाहीये, तुम्हाला कुठली लेअर आधी नंतर करायची ते तुम्ही तुमच्या चॉईस नुसार करू शकता. ही मस्तानी आपली आहे, बाजीरावांची नाहीये, त्यामुळे तुम्हाला हवा तो लेअर वरती खाली तुम्ही बिंदास करू शकता. सॉरी फॉर माय नॉट सो फनी जोक. चला पुढची मस्तानी असेंबल करून घेऊया. तर त्यासाठी आपल्याला आईस्क्रीम ऍड करायचं आहे. तर मी इथं आईस्क्रीमचे अप्रॉक्सिमेटली 2 स्कूप याच्यामध्ये ऍड करते. ती अगेन परत तुमची इच्छा, तुम्हाला जितके स्कूप ऍड करायचे तितके ऍड करायचे. आणि गार्निश करूया थोडेसे मँगो पीसेस आणि भरपूर अशा ड्रायफ्रूट सोबत. तयार आहे आपली विदाउट शुगर हेल्दी अशी मँगो मस्तानी. आई शपथ, लुक ॲट दॅट कलर यार, काय भारी दिसतीये. सो आता ही मस्तानी खाण्यासाठी तुम्हाला कोणतंही रिझन द्यायची अजिबात गरज नाही. अगदी गिल्ट फ्री, विदाउट शुगर,
ही आपली मस्तानी रेडी आहे. त्यामुळे लवकरात लवकर बनवायची आणि ट्राय करायची. मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरायचं नाही की तुमची कशी झाली ते. सो हा मँगो सीझन संपायच्या आधी ही रेसिपी नक्की ट्राय करा. आणि हा, रेसिपी आवडली असेल तर तेवढं चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून जा की. म्हणजे असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर करत राहीन. तो चला पटपट ही मस्तानी तुम्ही देखील ट्राय करा आणि घरच्यांना खुश करून टाका. आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय.